आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. भक्तिमय वातावरणात घटस्थापना. अमरावतीमध्ये एकविरा देवी मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी. शुभांगी राऊत यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारली एकविरा देवीची हुबेहूब प्रतिकृती. सोलापुरात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात. सोलापूरकरांचा आराध्य दैवत रूपा भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात AI तंत्रज्ञानाचा वापर. 120 CCTV कॅमेरा बरोबरच ड्रोनची राहणार नजर. मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्तानं दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातील चतुर्शृंगी शारदीय नवरात्र महोत्सवाची उत्साहात सुरुवात. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. कोल्हापुरात सुजय विखे पाटील यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. राज्यात सर्वांना सुख शांती आणि आरोग्यदायी जीवन लाभो, देवीकडे घातलं साकडं. अकोल्यातील काटेपूर्ण येथील चंडिका देवी नवरात्र उत्सवाला सुरुवात. या पुरातन मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांसाठी प्रसादाची सोय. नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दर्शनासाठी पावसातही भाविकांच्या लांब रांगा. सिंधुदुर्गच्या कणकवलीत तरुणानं नवरात्र उत्सवाच्या निमित्त तुळशीच्या पानांवर देवीची 9 चित्र साकारली. एक चित्र काढायला ओमकारला 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागला. आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी. नांदेडच्या माहूरगडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात. माहूरगडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल. 9 दिवस माहूरगडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात. नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमासोबतच दांडियाचं आयोजन. यवतमाळमध्ये आसेगाव देवी येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी भाविकांची गर्दी. सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गा माता दौडीला आजपासून सुरुवात. पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत दौडीला सुरुवात. पहिल्याच दिवशी दौडीमध्ये धारकरी आणि हजारो युवकांचा सहभाग. चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या शारदीय नवरात्र उत्सवाचा आजपासून प्रारंभ. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवी भक्त सहभागी. रत्नागिरी शहरात नवरात्र उत्सवाची धूम. नवरात्री निमित्त रत्नागिरीमध्ये दुर्गा माता दौडचं आयोजन. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम. घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दौडचं केलं जातं आयोजन. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात. भारतात एकूण 51 शक्तीपीठ. महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तीपीठ प्रसिद्ध. अहिल्यानगरमधील नागेश्वर मंदिर नदीवरील पूल उद्घाटनाआधीच कोसळला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. बीडच्या वनवेवाडीत ढगफुटी. संपूर्ण गावात पाणी. अख्खं गावच डोंगरावर येऊन बसले. आम्हाला जेवणाची तरी सोय करा. ग्रामस्थांची थेट फडणवीसांना विनंती. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील अडकलेल्यांचं रेस्क्यू. पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टर रेस्क्यू. आतापर्यंत हेलिकॉप्टरनं 22 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं. सोलापूरमधील पितापूर बंधारा ओव्हरफ्लो. हरणा नदीला पूर. नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ. साताऱ्यातील खटाव तालुक्यात गेल्या 2 दिवस मुसळधार पाऊस. येरळा नदीसह ओढ्या नाल्यांना पूर. येरळवाडी मध्यम प्रकल्पातून 6170 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पंढरपूर तालुक्यात पावसाचा हाहाकार. पावसामुळे तपकिरी शेटफळ गावातील ओढ्याला पूर. तर घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात धबधब्याला रौद्ररूप. मुसळधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय. नागरिकांना धबधबा परिसरात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. बीडमध्ये जाधव वस्तीत शिरलं पाणी. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी. नागरिकांचे प्रचंड हाल. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. ग्रामीण भागातील घरांचं प्रचंड नुकसान.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नद्यांना पूर, जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास। सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर, पुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। बीडमध्ये सिंदफणा नदीला रौद्ररूप, नदीच्या महापुराचं पाणी शिरूर शहरात शिरलं, दुकानात पाणी शिरल्यानं दुकानातील साहित्य वाहून गेलं। मालेगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, कांद्याचं रोप, डाळिंब, मक्का, टोमॅटो आदी पिकांचं नासाडी, तर शेतकरी संकटात। बीडमध्ये निसर्ग कोपला असून चौसाळा मंडळात अतिवृष्टी, जनावरांचा खाण्याचा कडबा आणि शेती उपयोगी साहित्य वाहून गेले, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। पैठणमध्ये पावसाचा कहर, तालुक्यात 693 मिलीमीटर पावसाची नोंद। सिल्लोड तालुक्यातील बहळा नदीला पूर, बहळा नदीला पूर आल्यानं महामार्ग ठप्प। बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस, माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल। नवरात्र उत्सवानिमित्त फुलांच्या मागणीला वाढ, शिरूरमध्ये शेवंतीच्या फुलांना 80 ते 100 रुपये भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधान। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, मागणीसाठी मनसेचं सरकार विरोधात आंदोलन। आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू, जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त, नवरात्रीत देशातील नागरिकांना अनोखं गिफ्ट। आजपासून तूप, चीज, बटर, स्नॅक्स, केचप, जॅम, सुका मेवा, कॉफी आणि आईस्क्रीम यासारख्या सामान्य ग्राहक उपयोगी वस्तू स्वस्त होणार। टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन सारख्या लक्झरी वस्तू देखील आजपासून स्वस्त होणार, तसंच कार आणि 2 व्हीलरवरीलही जीएसटी कमी। बहुतेक औषधे आणि फॉर्म्युलेशन्सवर 5% जीएसटी, ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट यासारख्या वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी झाल्यानं सामान्य माणसासाठी औषधांच्या किमती कमी होणार। सिमेंटवरील कर 28%वरून 18%वर, गृहनिर्माण व्यावसायिकांना मोठा लाभ। सेवा क्षेत्रामध्ये आरोग्य, क्लब, सलून, नाई, फिटनेस सेंटर, योगा इत्यादींसह सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी, आयटीसी 5%वर। मलकापूर आणि चांदुरामध्ये महाविकास आघाडीला भाजपाचा धक्का, दोनही तालुक्यातील सरपंच पदाधिकारी भाजपात, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचं काम सुरू, कोणावर व्यक्तिगत टीका करणं योग्य नाही, निलेश लंके यांची प्रतिक्रिया। ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा। वैभव खेडेकरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश, उद्या दुपारी 2 वाजता करणार भाजपात प्रवेश। पंतप्रधान मोदींची जीएसटी घोषणा खोटारडेपणा, मोदींची पत्रकार परिषद 8 ऐवजी 5 वाजता झाली, भारत पाकिस्तान सामना बघता यावा म्हणून वेळ बदलली, संजय राऊतांची टीका। सामन्यावेळी पाकिस्तानच्या एका खेळाडूनं गोळ्या झाडण्याची ऍक्शन केली, बंदुकीची ऍक्शन कुणासाठी, भाजपची लोक पाकिस्तानचा निषेध करण्यास घाबरतात, कालच्या सामन्यावर मोठी सट्टेबाजी झाली, राऊतांची सामन्यावर टीका। जय शहा काल मुंबईत असल्याची माहिती, जय शहांनी ठरवलं तर पाकिस्तानवर बंदी आणू शकतात, राऊतांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी, गर्जना ठाकरेंची असा टीझरमध्ये उल्लेख, मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे लक्ष। पाकिस्तानच्या कुरापतींना भारतानं नेहमीच जोरदार उत्तर दिली, पाकिस्तानी खेळाडूंनी कितीही सेलिब्रेशन केलं तरीही मैदानात भारताचाच विजय, खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य। आयआयएम मुंबईचं पुण्यात केंद्र सुरू होणार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता, पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। मनोज जरांगेंच्या समर्थकांनी गाडी पेटवली, नवनाथ वाघमारे यांचा संशय, ओबीसींच्या बाजूने बोलणाऱ्यांवर हल्ले करण्याचं काम सुरू, नवनाथ वाघमारे यांचा आरोप।
मुंबईच्या दहिसरमध्ये आरपीआय आठवले पक्ष आक्रमक, वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा निषेध, हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी. बारामतीत नीरा येथे रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी, शहरात विद्यार्थ्यांची कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक. अमरावतीत धनगर समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं अशी मागणी. जालन्यात दीपक बोराडे गेल्या 6 दिवसांपासून उपोषणावर. जीएसटी कमी केल्यानं फिटनेस सेंटर चालकांनी व्यक्त केलं समाधान, सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार. पंढरपूरच्या सीपी बागल यांच्या बॅगेत बंदुकीसह कारतूस सापडली, पुणे विमानतळावरील तपासणीत सापडली बंदूक. बागल यांचा शस्त्राचा परवाना केवळ महाराष्ट्रासाठी मर्यादित, बागल बंदूक घेऊन वाराणसीला का निघाले प्रश्न उपस्थित. पंढरपूरमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. सांगली जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चाचं आयोजन, शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी लावलेला हा फ्लेक्स चर्चेचा विषय. बारामतीत छत्रपती शाहू स्कूल विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा साजरा. बारामती शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित. यावेळी लेझिम नृत्य, दांडिया, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन तसंच प्रभात फेरीचं आयोजन. गडचिरोलीतून धानोरा मार्गे छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू. महामार्गावर सध्या जड वाहनांना बंदी, वाहनधारकांना त्रास होत असल्यानं कामाला गती देण्याची मागणी. साताऱ्याच्या कास पठारालगत आढळले अतिदुर्मिळ ॲटलॉस मॉथ फुलपाखरू, जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरूंपैकी एक. चंद्रपूरच्या राजुऱ्यात नागरिकांचं थाळी बजाव आंदोलन. राजुरा तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू तसेच विविध समस्यांमुळे संविधान चौकात आंदोलन. यवतमाळच्या मारे गावात विजेच्या लपंडावाविरोधात घेराव, विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर नागरिकांची धडक. सततच्या हवामानातील बदलामुळे नागरिक त्रस्त. आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. आज पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. मोर्चात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, निलेश लंके सहभागी झाले. पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाचा प्रकार समोर. मुलांना घेऊन स्कूल व्हॅन अतिवेगात, नियमाप्रमाणे व्हॅन चालवावी, नागरिकांची मागणी. विरारमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खड्ड्यानं एकाचा जीव घेतलाय. ऍक्टिवा खड्ड्यात पडली, त्यामुळे चालक पडला. पाठीमागून येणाऱ्या ट्रकनं त्याला चिरडलं. नागरिकांचा तीव्र संताप. यवतमाळमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश तस्करीचा ट्रक पकडलाय. नागपूरवरून हैदराबादकडे जाणारा ट्रक, यामध्ये 8 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये परिचारिका तरुणीचा संशयास्पद मृत्यू. एम्स हॉस्पिटलमधील घटना. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिरूरमध्ये बैलपोळा मिरवणुकीत डीजेच्या आवाजानं एक बैल उधळण्यात आलेले होते, तर बैलांमुळे 2 लहान मुलं आणि एक वृद्ध व्यक्ती जखमी. मालकांनी या बैलांना नंतर शांत केलं. उल्हासनगरमध्ये चिमुकल्याला मारहाण. मनसेकडून खासगी प्ले ग्रुपची तोडफोड. खासगी प्ले ग्रुपमध्ये मनसेचा राडा. मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित. पिंपरी चिंचवडमध्ये वृद्ध प्रवासी महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून 13 तोळे सोन्याचे दागिने जप्त. वर्ध्यात वाहनासह 10 लाखांचा तंबाखू जप्त. 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. सिंधुदुर्गच्या सडा परिसरात चंदनाच्या झाडाची चोरी. 2 संशयितांना ग्रामस्थांनी पकडलं. 5,000 रुपयांचा चंदनाच्या झाडाचा तुकडा आणि 2 दुचाकी जप्त. महेंद्र थोरवेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. आमच्या नेत्यांवर टीका कराल तर लक्षात ठेवा, राष्ट्रवादीच्या आमदारांचा सेनेला इशारा. रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाकयुद्ध सुरूच. सुनील तटकरे यांना गाठण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्यांना जशास तसं उत्तर देण्यास मावळातील मावळे तयार. सुनील शेळकेंचं रायगडातील शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्युत्तर. ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे ब्रँड. बेपारी लोक उभा करतात तर
विचार संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो. तुमचा व्यापारी ब्रँड संपणार तर आमचा मराठी ठाकरे विचार नाही, संदीप देशपांडे यांचं ट्विट. सोलापूरच्या बार्शी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचं थैमान, शेताला तळ्यांचं स्वर. पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबीन आदी पिकांचं प्रचंड नुकसान. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, शेतात पाणी. बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस, माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. अनेक नद्यांना पूर, शेकडो गावांचा संपर्क तुटला. पैठणमध्ये सराफ नगर भागात पावसाचं पाणी, नागरिकांच्या घरात, नागरिकांची मोठी तारांबळ. नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्यामुळे घरात पाणी शिरल्याचा नागरिकांचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेकडो हेक्टर शेती पिकं पाण्याखाली. बीडच्या आष्टी तालुक्यात पावसामुळे मळेवाडी वनवेवाडीचा संपर्क तुटला. तालुक्यातील अनेक नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे. नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी. सीना नदीला पूर तर बोलेगाव आणि वारुळाचा मारुतीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. पावसामुळे रस्ते, ओढे, नाल्यांना नदीचं स्वरूप. पंढरपुरात माळशिरस तालुक्यातील वेळापूरला अतिवृष्टीचा फटका. अकलूज सांगोला मार्ग बंद. ओढ्यावर पावसाचं पाणी आल्यानं 12 तासांपासून वाहतूक ठप्प. सांगोल्यावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. हिंगोलीच्या डोंगरखडा भागात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल. सेनगाव, आजेगाव, गोरेगाव मंडळात अतिवृष्टी. सिल्लोड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस. घाट, नांद्रा, चारनेर, आमठाणा आणि इतर भागात जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर. पुलावरून पाणी वाहत असल्यानं घाट, नांद्रा, सिल्लोड संपर्क तुटला. बहला नदीला पूर आल्यानं आमठाणा गावचा संपर्क तुटला. जालन्यात रोहित पवारांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद. निपाणी, पोखरी येथील ग्रामस्थांनी साधला फोनद्वारे संवाद. अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. संत्र्यांची फळगळती थांबेना, उत्पादनात देखील घट. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. धाराशिवच्या भूम परंडा तालुक्यात पावसाचा कहर. पाझर तलाव ओव्हरफ्लो. अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. पुराच्या पाण्यात मृत्यू तर जनजीवन विस्कळीत. यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. 50,000ची मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. पैठणमध्ये पावसाचा हाहाकार. शेतकऱ्यांची उभे पिकं पाण्याखाली. सोयाबीन, उडीद, कांदा पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेळ्या अडकलेल्या होत्या, त्यांची गावकऱ्यांनी आता सुटका केली. अहिल्यानगरमध्ये अंत्यविधीसाठी जागा नसल्यानं मृतदेह आणला तहसील कार्यालयासमोर. सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध. कार्यालयाबाहेर आंदोलन. ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. लातूर जिल्ह्यात मनसे आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचं निदर्शन. अकोल्यातील बाळापूरमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतप्त. ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. महिलांची वेशभूषा परिधान करून आंदोलन. समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी. पुणे विद्यापीठात 20% परीक्षा शुल्क. अचानक वाढ. शुल्क वाढीचे परिपत्रक जाळले. परिपत्रकाची छात्र भारतीकडून संगमनेरमध्ये होळी करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.